वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 8 मार्च 2025. इथे दिनांक दिलेले आहे 8 मार्च 2025. या वर्षीची बोर्ड परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे. उत्तरं कशी लिहायची या प्रश्नांची ते आपण आज पाहणार आहोत. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 11 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ज्यांनी आत्ता 12वीची परीक्षा दिलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं चेक करून घ्या आणि जे आत्ता 11वीला आहेत त्यांना पुढील वर्षी ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून पहा. तसंच या चॅनलवर मी आत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, बोर्ड प्रश्नपत्रिका 2021 ते 25पर्यंतच्या उत्तरासहित टाकलेले आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. चला तर पाहूया इतिहास इयत्ता 12वी कला शाखेची या वर्षाची बोर्ड प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका तर मी यापूर्वी पोस्ट केलेल्या आहेत चॅनलवर, पण तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे उत्तराचा व्हिडिओ देखील मी तयार केलेला आहे. सूचना प्रश्नपत्रिकेतील फार महत्त्वाच्या असतात, वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचे. 2, उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये उजव्या बाजूला जे अंक आहेत त्यावरून आपल्या लक्षात येतं की कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत. 3, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनने काढाव्या. जे संकल्पना चित्र तुम्हाला काढायचं आहे त्या चौकटी किंवा गोल किंवा ती आकृती जी असेल ती पेनने काढली तरी चालते. 4, नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानांवर सुरू करावे. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आणि सर्वच विद्यार्थ्यांनी सर्वच विषयांना वापरायची आहे की जो प्रमुख प्रश्न असतो पहिला, दुसरा, तिसरा तो नवीन पानावर घ्यायचा. जे उपप्रश्न असतात अ ब क ड ते एकाखाली एक लिहिले तरी चालतं, पण नवीन प्रश्न मात्र नवीन पानावरच घ्यायचा आहे, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 7 प्रश्न आहे. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं खूप त्रासदायक होतं. खूप मोठा व्हिडिओ होतो, तुम्हालाही पाहायला कंटाळा येतो आणि मलाही बनवायला खूप वेळ जातो. म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागात 3 प्रश्न सोडवलेत, पहिला, दुसरा, तिसरा. दुसऱ्या भागामध्ये 4था, 5वा आणि तिसऱ्या भागामध्ये 6वा, 7वा असं 7 प्रश्नांचं मी 3 भागात विभाजन केलं आहे. आता आपण भाग पहिला घेऊया, म्हणजे प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते समजून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला. आता हा पहिला प्रश्न आहे तो एकूण 10 गुणांचा आहे. तो अ आणि ब. अ 4 गुण, अ 6 गुण आणि ब 4 गुण असं 10 गुणांचं विभाजन. अ प्रश्न पाहूया. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. ही ओळ अतिशय महत्त्वाची आहे, समजून घ्या. पर्याय दिलेले आहेत, पर्याय अचूक उत्तराचा निवडायचा आणि पूर्ण विधान पुन्हा लिहायचं. फक्त उत्तराचा शब्द नाही लिहायचा, तर पूर्ण विधान पुन्हा लिहायचं, ही महत्त्वाची सूचना. 1, आफ्रिका खंडाला वळसा घालणारा टिंबटिंब हा पहिला दर्यावर्दी होता. पर्याय अ, हेनरी द नॅव्हिगेटर, ब, मार्को पोलो, क, बार्थोलोम्यू डायस आणि ड, कोलंबस. अचूक उत्तर आहे क. आता इथे मी माझ्या सोयीसाठी इथे क असं गोलात तुम्हाला दिलेलं आहे, पण तुम्ही लेखन कसं करायचं आहे तर पूर्ण विधान लिहायचं. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोम्यू डायस हा पहिला दर्यावर्दी होता आणि उत्तराखाली 2 रेषा मारायच्या आहेत, म्हणजे टिंबटिंबच्या जागी उत्तर लिहून पूर्ण विधान लिहायचं. क्रमांक 2, इसवी सन 1955 इंडोनेशिया देशात टिंबटिंब येथे पहिली आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. पर्याय अ, बांडुंग, ब, पॅरिस, क, कोलंबो आणि ड, मालदीव. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ, बांडुंग परिषद भरली. क्रमांक 3, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिंबटिंब संस्थेची स्थापना केली. पर्याय अ, रामकृष्ण मिशन, ब, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, क, सत्यशोधक समाज, ड, सायंटिफिक सोसायटी. आणि उत्तर अचूक आहे ब, म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. हे पूर्ण शब्द रिकाम्या जागी लिहायचा.
क्रमांक 4. डचांनी आपली पहिली वसाहत टिंबटिंब येथे स्थापन केली. पर्याय अ. गोवा, ब. सुरत, क. मच्छलीपट्टण आणि ड. कालिकत. आपण अचूक पर्याय पाहूया. क म्हणजे मच्छलीपट्टण असं रिकाम्या जागी लिहायचं आणि वाक्य पूर्ण लिहा. क्रमांक 5. पहिल्या महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी टिंबटिंब ही संघटना स्थापन करण्यात आली. पर्याय अ. युनेस्को, ब. जागतिक आरोग्य संघटना, क. सुरक्षा समिती, ड. राष्ट्रसंघ. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे ड. राष्ट्रसंघ. क्रमांक 6. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी वसई येथे टिंबटिंब यांचा पराभव केला. पर्याय अ. इंग्रज, ब. पोर्तुगीज, क. फ्रेंच आणि ड. डच. उत्तर अचूक आहे ब म्हणजे पोर्तुगीज यांचा पराभव केला. पूर्ण वाक्य लिहायचं. ब प्रश्न आहे, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 4 गुण आहेत. ब गट जो आहे याच्यात एक कुठलं तरी चुकीचं आहे ते ओळखायचं आणि दुरुस्त पण करून लिहायचं आहे. आता आपण गट पाहूया. नंबर 1 अ गट आणि ब गट. 1 ख्रिस्तोफर कोलंबस अमेरिकेचा शोध. 2 वास्को द गामा चीनचा शोध. 3 मंगो पार्क आफ्रिकेचा शोध. आणि 4 ॲबल जॅनसवार्ड टास्मन न्यूझीलंडचा शोध. आता यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे तर वास्को द गामा चीनचा शोध ही जोडी चुकीची आहे. आता चीनचा शोध हा शब्द चुकीचा आहे. मग तिथे काय येणार आहे तर तिथे येणार आहे भारताचा समुद्रमार्ग किंवा भारताचा शोध असं म्हटलं तरी चालेल. दुसरा गट पाहूया. 1 आर्स बिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी. 2 शान्सेलर न्यायाधीश. 3 वेदोर द फंजेत मालमत्तेवरील अधिकारी. आणि कपिताव कॅप्टन. आता या गटामध्ये चुकीची जोडी जी आहे ती पहिली आर्स बिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी. तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे चुकलेलं आहे. तिथे दुरुस्त करून लिहायचं आर्स बिशपू महाधर्माध्यक्ष किंवा तुम्ही मुख्य धर्मगुरू असं लिहिलं तरी चालेल. मुख्य धर्मगुरू हे योग्य राहील. तिसरा गट पाहूया. 1 सूर्यसेन बंगाल. 2 विनायक दामोदर सावरकर गुजरात. 3 रामसिंह कुका पंजाब. 4 श्यामजी कृष्ण वर्मा लंडन. आता यात चुकीची जोडी जी आहे ती विनायक दामोदर सावरकर गुजरात. तर ते गुजरातचे नाही आहेत तर दुरुस्त करून लिहायचं आहे महाराष्ट्र किंवा नाशिक. महाराष्ट्रच लिहा. विनायक दामोदर सावरकर महाराष्ट्र. चौथा गट पाहूया. क्रमांक 1 बर्मा इंडिपेंडन्स आर्मी अँग सॅन. 2 अखिल आफ्रिका ऐक्य परिषद WEB ड्युगा. नंतर 3 वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार विन्स्टन चर्चिल. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधी. आता यात जोडी चुकलेली जी आहे ती वसाहतींना स्वयंनिर्णयाचा अधिकार विन्स्टन चर्चिल. तर विन्स्टन चर्चिल हे चुकलेलं आहे नाव. तिथे दुरुस्त करून लिहायचं आहे वुड्रो विल्सन. म्हणजे तिसरी जोडी आपण दुरुस्त केली. विन्स्टन चर्चिलच्या ऐवजी वुड्रो विल्सन. प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा प्रश्नही अ ब आहे. अ 4 गुणांचा आणि ब 4 गुणांचा असं 8 गुणांचा. अ प्रश्न पाहू. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 4 गुणांच्यासाठी 4 नावं लिहायची आहेत. क्रमांक 1 इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन देणारी राणी. त्या राणीचं नाव लिहायचं राणी एलिझाबेथ पहिली. 2 डॉक्टर बाबा आढाव यांनी सुरू केलेली चळवळ. तिचं नाव आहे एक गाव एक पाणवठा. 3 जपानने हल्ला केलेला अमेरिकेचा नाविक तल. त्याचं उत्तर आहे पर्ल हार्बर. आणि 4 युरोपमध्ये अमेरिकेच्या विरोधात सोव्हिएत रशियाने घडवून आणलेला करार. त्याचं उत्तर आहे वॉर्सा करार. ब प्रश्न आहे 4 गुणांचा. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण. 1 छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण. इथे पण पूर्ण विधान लिहायचं आहे. पूर्ण वाक्य लिहायचं आणि उत्तराचं पण पूर्ण लिहायचं आहे तुम्ही. अ पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क स्वराज्यात पैसा उभारण्यासाठी. ड वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. उत्तराचा पर्याय आहे ब इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. पूर्ण वाक्य लिहायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी असं पूर्ण वाक्य लिहा. क्रमांक 2
गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला. कारण त्याने प्रजेवर अन्यायी कर लादले होते. त्याने भारतीय व्यापारावर बंदी घातली होती. त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता. त्याने भारतीय सैनिकांच्या वेतनात कपात केली होती. उत्तराचा अचूक पर्याय आहे त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता. पूर्ण वाक्यात लिहा. क्रमांक 3. युरोपात नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आली. कारण सोव्हिएत रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपियन राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी. आशियात साम्यवादाचा प्रसार रोखण्यासाठी. पॅसिफिक महासागरातील व्यापार करमुक्त करण्यासाठी. युरोपीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे सोव्हिएत रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपीय राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी. क्रमांक 4. भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला. कारण भारत सरकार त्यांची लोकसभेवर खासदार म्हणून नियुक्ती केली होती. सचिन तेंडुलकरने क्रिकेटचे व्यावसायीकरण केले होते. भारतीय जनतेने सरकारकडे सचिन तेंडुलकर यास भारतरत्न देण्याची मागणी केली होती. भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांच्या कामगिरीचा विचार केला. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांच्या कामगिरीचा विचार केला. पूर्ण वाक्य लिहा. प्रश्न क्रमांक 3. जो प्रश्न आहे तो एकूण 13 गुणांचा आहे, पण प्रश्न जो आहे तो 5 गुणांचा आहे. पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा नकाशा आहे 1857चा स्वातंत्र्य लढा. आता इथे स्लाईडवर तुम्हाला अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकामध्ये तुम्ही स्पष्टपणे नकाशा पाहू शकता. यावर प्रश्न दिलेले आहेत ते पाहूया आपण. यावर प्रश्न पहिला दिलेला आहे, भारताच्या पूर्वेकडे कोणता महासागर आहे? नकाशामध्ये दिसतोय तो बंगालचा उपसागर. पूर्ण वाक्यात लिहा. 2. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील भारताच्या पूर्वेकडील एका ठिकाणाचे नाव लिहा. एका ठिकाणाचं नाव लिहायचं, ते नाव लिहू दिनापूर. 3. श्रीलंका भारताच्या कोणत्या दिशेला आहे? श्रीलंका भारताच्या दक्षिण दिशेला आहे. 4. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील विद्यमान महाराष्ट्रातील कोणत्याही एका ठिकाणाचे नाव लिहा. एका ठिकाणाचं लिहायचं तर सातारा नाव आपण लिहू, तुम्ही दुसरे लिहू शकता. 5. अरबी समुद्रामध्ये असलेल्या भारतीय बेटाचे नाव लिहा. आपण नाव लिहूया लक्षद्वीप बेटे. प्रश्न क्रमांक दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही 4 संकल्पना चित्र सोडवायचे आहेत. 8 गुण, म्हणजे प्रत्येक संकल्पना चित्राला 2 गुण आहेत. 1. विषय दिलेला आहे ब्रिटिश साम्राज्य विस्तारलेले खंड. इथे 4 खंडांची नावं लिहायची आहेत. ती आहेत आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. 2 गुण मिळतील. दुसरा विषय दिलेला आहे संकल्पना चित्राचा मुंबईमध्ये समाविष्ट असलेली बेटे. आता मुंबईमधली बेटे काही नावं लिहून दिली आहेत. मुंबई, शीव आणि परळ ही 3 नावं लिहिली आहेत. आणि आपल्याला 1, 2, 3, 4 नावं लिहायची आहेत. उर्वरित ती आहेत, पहा, ही मुंबईमधली सगळी बेटं एका ठिकाणी घेतली आहेत. मुंबईमधील बेटं माहीम, मुंबई, वडाळा, शीव, परळ, वरळी, माझगाव अशी मुंबईमधल्या बेटांची नावं आहेत. संकल्पना चित्र अशा आकारात दिलं असेल तर असंच लिहायचं आहे. पहा. 3. आता इथे काही रिकाम्या जागा आहे. इंडिया हाऊस इथे रिकामी जागा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर इथे रिकामी जागा आहे. अनुशीलन समिती इथे रिकामी जागा आहे. लाला हरदळा इथं रिकामी जागा आहे. हे काय आहे तर क्रांतिकारक आणि त्यांच्या संघटनांची नावं आहेत. आता आपण पाहूया क्रमाने. इंडिया हाऊस तर श्यामजी कृष्ण वर्मा हे क्रांतिकारक आहेत आणि संघटना आहे इंडिया हाऊस. नंतर आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची अभिनव भारत. नंतर लाला हरदयाळची गदर आणि अनुशीलन समिती आहे अरविंद घोष. पुढचं संकल्पना चित्र विषय आहे स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेली संस्थाने आणि वसाहती. कोणती संस्थान आहे? 4 संस्थानांची नावं लिहायची. पहिलं आहे गोवा, नंतर खाली हैदराबाद घेतलंय, पुढे काश्मीर आणि जुनागड, की स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झाली. नंतर 5वी संकल्पना चित्र आहे ब्रिक्स संघटनेतील सदस्य देशांची नावं लिहायची. तर ते 5 देश आहेत, त्यातल्या एका देशाचं नाव लिहून दिलेले आहे ब्राझील. उर्वरित 4 देशांची नावं चौकटीत लिहायची तुम्ही. दक्षिण आफ्रिका, चीन,
रशिया आणि भारत ही 4 नावं 4 चौकटी करून लिहा. पेनने चौकटी करायच्या. नंतर 6वं संकल्पना चित्राचा विषय आहे. सुरुवातीला डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम DPEP राबवणारी घटक राज्यांची नावं आहेत. तर तामिळनाडू, आसाम, हरियाणा 3 नावं लिहून दिली आहेत आणि 1, 2, 3, 4 नावं किंवा राज्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. तर ती आहेत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक. अशी 4 चौकटीमध्ये 4 नावं लिहा. अशा प्रकारे आपण पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवलेला आहे. लवकरच भाग दुसऱ्यामध्ये 4था आणि 5वा प्रश्न कसा सोडवायचा तो व्हिडिओ मी तयार करणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते वेगवेगळ्या विषयांचे त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि एकदाच या चॅनलची प्लेलिस्ट काळजीपूर्वक पाहून घ्या. तुम्हाला उपयोगी असलेले व्हिडिओ पाहून घ्या. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.